May I come in, sir? Yeah. Good morning, ma'am. Good morning, sir. Good morning. Bas. Thank you, sir. कुठून आलात बरं तुम्ही? सर, माझं मूळ गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण आहे. परंतु प्रोफाईलमध्ये माझं शिक्षण शिरूरला झालं असल्यामुळे शिरूर या ठिकाणचा ॲड्रेस आहे. बर. अहमदनगरच्या नामांतराची सत्य जी आहे तर ती चर्चा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जे प्रशासन होतं त्याच्याबद्दल 5 वाक्यात माहिती सांगा बरं. सर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म जो आहे तो नगर जिल्ह्यातील चौंडी तालुका जामखेड या ठिकाणी झाला होता. त्यांचं जे माहेरचं आडनाव होतं ते शिंदे आणि सासरचं आडनाव होतं ते होळकर या घराण्यामध्ये त्यांचं लग्न झालेलं. त्या होळकर घराण्याच्या माळव्याच्या महाराणी आणि उचित न्यायदानासाठी आणि धर्माबद्दलची जी कामं आहेत, मंदिरांचं बांधणं असेल, पानपोई असतील, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकडे त्यांनी लक्ष दिलं होतं. सर, बरं. शासन त्यांच्या नावाने काही योजना पण राबवतं का बरं? हो सर, महाराष्ट्र शासनाची अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शालेय मुलींसाठीची मोफत बस योजना ही आहे. ओके. नर्सरी संबंधी काय आहे का बरं? रोपवाटिका योजना वगैरे माहिती आहे तुम्हाला? माफ करा सर, मला आता आठवत नाही येते. मी घरी जाऊन पाहून येतो. आजचा पेपर वाचलाय तुम्ही? हो सर, मी आता पेपर वाचलो. बरं. असं कुठलं राज्य आहे भारतातलं त्यांनी लहान मुलांचं जे दप्तर आहे 1ली ते 10वी त्याचं वजन 50% आपण कमी करू असा निर्णय घेतला बरं? माफ करा सर, आजच्या लोकसत्ता मी वाचलेला आहे आणि त्यामध्ये तरी मला अशी न्यूज दिसली नाही. कर्नाटक हे ते राज्य आहे की ज्यांनी असा निर्णय घेतला. ओके सर. काय वाटतं बरं तुम्हाला की आताचं जे शाळेचं स्वरूप आहे मुलांच्या बाबतीमध्ये तर ते त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? सर, माझा स्वतःचा जो पुतण्या आहे तो सध्या इयत्ता 5वी मध्ये आहे आणि त्यांचा जर तो वर्कलोड आणि सगळं प्रेशर बघितलं तर माझं जे बालपण शाळेमध्ये गेलं होतं त्या कम्पॅरेटिव्ह मला असं वाटतं की खूप हेक्टिक शेड्यूल झालेलं आहे त्यांचं. सकाळी लवकर उठून पॅरेंट्सला डबा तयार करावा लागतो. तो डबा फक्त जेवणाचाच नाही तर नाश्त्याचा एक वेगळा डबा प्रिपेअर करून द्यावा लागतो. तर ते जे बर्डन आहे ते फक्त मुलांवरच नसून पालकांवरती सुद्धा ते बर्डन निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत बघा त्यांनी या संबंधी एक खूप महत्वाची सूचना केलेली आहे, ती माहिती आहे तुम्हाला? कालच्या पेपरला होते बघा. हो सर. सर, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी ती जी सूचना आहे की इयत्ता 2री पर्यंतची शाळा ही सकाळी 9 वाजल्यानंतर भरेल अशा संदर्भानं एक ते प्रस्ताव तयार करू इच्छित आहेत किंवा तसा निर्णय घेण्यास सांगितलेला आहे त्यांनी. बर. तुमच्या पत्त्यामध्ये जे आहे पोलीस स्टेशनचा उल्लेख आहे बघा. हो सर. पुण्याचा जो आउटस्कर्ट आहे तिथं मोठ्या प्रमाणावर क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये तरुणांचं अडकण्याचं प्रमाण काय किंवा त्याच्याकडे ते आकर्षित होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काय कारणं सांगता येतील बरं याची? सर, सध्या जर बघितलं तर पुण्याचा आउटस्कर्ट जो आहे ना तो इंडस्ट्रीयल एरिया यांना डेव्हलप झालेला आहे. त्यासोबत जागांच्या किमती यांना भरपूर किंमत आलेली आहे. आणि सर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून काय होतंय, गुन्हेगारी आणि त्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळाल्यासारख्या गोष्टी सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. आणि हे जे इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठीची जी स्पर्धा आहे किंवा जागांच्या वाढलेल्या किमती असतील त्याच्यातून निर्माण होणारे व्यवहार असतील यामुळे ते थोडीशी गुन्हेगारी निर्माण झाल्यासारखं वाटतं. ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे बरं आपण? सर, गुन्हेगारी कमी करण्यासाठी बेसिकली मला असं वाटतं पोलिसांचं सगळ्यात महत्त्वाचं काम की प्रिव्हेन्शनकडे भर द्यावा. त्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. असे जर कोणी गुन्हेगार असतील तर त्यांना कडक शासन करावं. त्यासोबत सर, हे जे तरुण लोकसंख्या त्याकडे वळत आहे त्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस राबवून किंवा एक प्रबोधनाच्या माध्यमातून उचित त्यांचं प्रबोधन केलं तर ते तिकडे जाणार नाहीत असं मला वाटतं. पोलीस सोडून बाकीच्यांची कुणाची जबाबदारी आहे का बरं? एक सामान्य नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे? नक्कीच सर, सामान्य नागरिक सुद्धा आणि मुलांचे पालक सुद्धा यांची एक महत्वाची जबाबदारी आहे त्यामध्ये त्या दृष्टीने की प्रबोधनासाठी किंवा जर कुणी असा वाट भटकेल असं जर कुणी व्यक्ती त्यांना वाटत असेल, तो मुलगा वाटत असेल तर त्याला वेळीच समज देऊन किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड कोर्सेस देऊन त्याला योग्य ट्रॅकवरती आणण्याची समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. प्रेफरन्सेस कुठल्यावर तुमचे?
सर माझा पहिला प्रेफरन्स हा डेप्युटी कलेक्टर आहे, दुसरा प्रेफरन्स DYSP आहे, तिसरा प्रेफरन्स तहसीलदार, चौथा प्रेफरन्स चीफ ऑफिसर आणि पाचवा प्रेफरन्स ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर BDO हा आहे. तुम्ही DYSPचा का विचार केला नाही बरं? तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने सांगितलं आता की गुन्हेगारी कशी कमी करायची, तुम्ही खूप चांगलं काम करू शकता या पदावर. सर नक्कीच, म्हणजे प्रेफरन्सेसमध्ये डेप्युटी कलेक्टरची जी पोस्ट आहे, मला असं वाटतं माझं जे नेचर आहे ते त्या पोस्टसाठी चांगलं आहे. मात्र मला DYSPची जरी पोस्ट मिळाली तरी सुद्धा मी ती आनंदाने स्वीकारून काम करण्यासाठी तयार आहे. मला सांगा तुमचं नेचर कसं आहे नेमकं आणि DYSP पदाला कसं नेचर लागतं बरं? काही डिफरन्स त्याच्यामध्ये? सर मला असं वाटतं की DYSP जी पोस्ट आहे ना ती थोडंसं एक कडक माणूस नेचर त्याचा असावं आणि मी थोडासा एकदम कडक दिसतंय. थँक्यू सर. पण मला असं वाटतं ना की मी थोडासा समाजामध्ये डेव्हलपमेंटल योजना राबवण्याकडे माझा जास्त कल असेल असं मला वाटतं सर. तुम्ही बरेचसे जॉब केलेले आहेत कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. हो सर. बरोबर. जवळपास 4 कंपन्यांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. ॲज पर प्रोफाईल 2012 मध्ये तुम्ही पास आउट आहात. तुमचं शेवटचं पॅकेज पण चांगलं आहे. इथं जॉब आता चालू आहे की सोडला आहे बरं? सर मी तो जॉब सोडलेला आहे सध्या. मी आता फुल टाइम परीक्षांची तयारी करत आहे. इतकं सगळं चांगलं पॅकेज वगैरे एवढ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे होत्या, मग आता तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसमध्ये काय यायचं आहे बरं? सर बेसिकली सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्यासाठी ह्या क्षेत्राचे जे सर्व्हिस ओरिएंटेशन आहे आणि त्याची जी ऑथॉरिटी आहे त्यातून सर्वसामान्य व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याकडे माझा जास्त भर असेल आणि त्यामुळे जॉब सॅटिस्फिकेशन मिळेल. त्यासोबत ह्या क्षेत्राची जी डायव्हर्सिटी आहे, जी की पोस्ट वाईज डायव्हर्सिटी आणि रिजनल डायव्हर्सिटी, ह्या वाईड एरियामध्ये मला काम करायची संधी मिळेल. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांबरोबर कम्युनिकेट करायला मिळेल. प्रशासनातल्या भ्रष्टाचाराबद्दल काय मत आहे बरं तुमचं? सर प्रशासनामध्ये भ्रष्टाचार आहे त्याबद्दल आपल्याला नाकारून चालणार नाही. मात्र सध्या तो गव्हर्नन्स कडून गव्हर्नन्स आणि स्मार्ट गव्हर्नन्सच्या माध्यमातून आपल्याला कसा कमी करता येईल त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करण्याची गरज आहे आपल्याला. ओके. एका कॉमन मॅनच्या डेली लाईफमध्ये डेप्युटी कलेक्टर काय कॉन्ट्रीब्यूट करतात? मॅम जमीन महसुलाच्या संदर्भातल्या ज्या केसेस असतात ना तर त्यांची सुनावणी हे माननीय प्रांताधिकारी जे आहेत त्यांच्याकडे होत असते आणि त्या केसेस तर बऱ्याचदा मॅम महिने वर्षानुवर्ष केसेस चालतात. जर त्या केसेसचं लवकरात लवकर निपटायला लागला तर कॉमन मॅनला त्याचा फायदा होईल. त्यासोबत एखादा कॉमन मॅन ज्याच्याकडे शेती वगैरे काही नाही, त्याच्या जमिनीशी काहीच संबंध नाहीये, त्याच्या लाईफमध्ये काय करतात डेप्युटी कलेक्टर? मॅम बेसिकली प्रांत अधिकारी जर डेप्युटी कलेक्टर आपण पकडलं तर जी PDS सिस्टीम आहे किंवा तालुक्यांमध्ये समन्वयाचं काम आहे, लॉ अँड ऑर्डरचं काम आहे आणि जर ते लॉ अँड ऑर्डर राहिलं तर सर्वसामान्य माणसाला सुखाने आनंदाने जीवन जगता येईल. त्यासोबत त्याचं वर्किंग असेल, त्याचं जे मिळवलेली किंमत अमाऊंट असेल ती त्याला सुरक्षेने सांभाळता येईल आणि शांततेचं जीवन तो जगू शकेल. PDS अंतर्गत कोणाकोणाला धान्य मिळतं? मॅम PDS अंतर्गत अंत्योदय कुटुंब जे आहेत म्हणजे ज्यांची दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आपण म्हणतो, त्यासोबत आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी आहे त्या अंतर्गतही आपण धान्यांचं वाटप करत आहोत. तर बेसिकली PDS हे समाजातील गरीब लोकांसाठी जे की दारिद्र्य रेषेखालील आहेत आणि त्यातही अंत्योदय मध्ये आहेत त्यांच्यासाठी असणारी ही योजना आहे. रेशन कार्ड्स जे असतात त्याच्यामध्ये कुठले कुठले टाइप्स आहेत, कुठल्या कुठल्या कलर्सचे असतात ते? मॅम शिधापत्रिका ज्या आहेत मी प्रयत्न करतो त्याच्यासाठी. पांढरी एक शिधापत्रिका असते, केशरी एक शिधापत्रिका असते आणि मॅम बहुतेक मी येलो असावं असं मला एक वाटतं, पिवळं एक असतं. त्यातले जे पांढरे शिधापत्रिका धारक आहेत त्यांना PDS अंतर्गत धान्य मिळतं का? नाही मॅम, समाजातील जो दारिद्र्य रेषेच्या वरचा ग्रुप आहे त्यांना पांढरं शिधापत्रिका मिळतं, त्यामुळे त्यांना ते धान्य मिळत नसावं असं मला वाटतं. त्यांचं काही इन्कम क्रायटेरिया आहे का? कोणाला मिळतं व्हाईट शिधापत्रिका? मॅम मी प्रयत्न करतो. मला असं वाटतं पांढरी शिधापत्रिका अशा लोकांना मिळतं ज्यांचं उत्पन्न 1 लाख रुपयांच्या वरती आहे असं मी वाचलेलं होतं. 1 लाख किती? अॅन्युअल मंथ? अॅन्युअल. ओके. तुमचं घर पोलीस स्टेशनच्या जवळच आहे. पोलीस स्टेशन शेजारी घर असण्याचे काय फायदे तोटे आहेत? फायदे सांगा 2 आणि 2 तोटे. मॅम मला तर फायदेच दिसतात, कारण त्या एरियामध्ये जर पोलिसांची नजदीक असेल तर बेसिकली तिथे गुन्हे घडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होतं, कारण पोलिसांची ऍक्सेसिबिलिटी जास्त आहे. तर हा मला एक फायदा वाटतो त्याच्यामध्ये. अजून असं गरजेचं आहे का की पोलीस शेजारी पोलीस आहेतच म्हणजे गुन्हेगारी घडणारच नाही? अशा आपण भरपूर एक्झाम्पल बघतो की पोलीस त्यांच्या उपस्थितीमध्ये आजूबाजूला भरपूर काही गोष्टी घडतात. असं तुम्ही ऑब्झर्व केलं?
दिसतात मॅम, परंतु मला जो माझ्या एरियाचा बेनिफिट वाटतो, जिथे मी राहतो त्या क्षेत्रामध्ये गुन्हे घडण्याचं जे प्रमाण आहे किंवा चोऱ्या वगैरे होण्याचं ज्या प्रमाण आहे ते नक्कीच बाकीच्या क्षेत्रांच्या कम्पॅरेटिव्हली कमी आहे. तोटे काहीच वाटत नाहीत का तुम्हाला? मॅम मला आत्ता तोटे नाही आठवत आहेत. तुम्ही सांगितलं की श्रीगोंदा तालुक्यामधलं देवदैठण हे तुमचं मूळ गाव आहे. श्रीगोंदा तालुक्यामधलं काष्टी गाव माहिती असेल तुम्हाला? हो मॅम, आणि काष्टी या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे. माझे वडील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये तिथे शिक्षक होते आणि माझंही 8वी पर्यंत शिक्षण तिथं झालेलं आहे. काष्टीचं काय वैशिष्ट्य आहे? मॅम काष्टी जर बघितलं ना तर श्रीगोंदा तालुक्यातलं ते वन ऑफ द मोठं गाव आहे. त्यासोबत तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांचं ते गाव आहे, माननीय बबनराव पाचपुते यांचं. त्यासोबत सर काष्टीला प्रसिद्ध असा बैल बाजार भरतो, जनावरांचा बाजार भरतो. आणि काष्टीची जी सहकारी सोसायटी आहे ती एक मोठ्या पातळीवरती काम करणारं प्रसिद्ध सहकारी सोसायटी आहे. बरं, तुम्ही सांगितलं की अहिल्याबाई होळकरांविषयी त्यांनी धर्माबद्दलची कामं केली वगैरे असं. मग धर्म म्हणजे काय? मॅम धर्म म्हणजे व्यक्तीचे नैतिक कर्तव्य असं मला वाटतं. जी डे टू डे लाईफमध्ये त्यांनी कर्तव्य पार पाडायला हवेत, जी नेमून दिलेली कर्तव्य आहेत ती व्यवस्थितरित्या जर पार पाडली तर त्यालाच कदाचित धर्म म्हणत असावेत. बरं, तुम्ही आहात का धार्मिक? मॅम मी ज्या डेफिनेशनचा विचार आता सांगितलं तुम्हाला त्यानुसार मी धार्मिक आहे मॅम. ओके. स्टेट बँक कॉलनीमध्ये राहता तुम्ही? हो मॅम. बँकांचं नॅशनलायझेशन जे झालं त्याची काय आवश्यकता होती? कधी झालं ते? मॅम 1969 आणि 1980 यावेळेस अनुक्रमे 14 आणि 6 बँकांचं नॅशनलायझेशन झालं. त्याची गरज म्हणजे मॅम बेसिकली रुरल भागामध्ये बँकांची जी पोहोच त्या काळी नव्हती ती आपण निर्माण करू शकलो आणि त्यामुळं ग्रामीण भागामध्ये जे आर्थिक फंडिंग आपण प्रगतीसाठी करू शकलो ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. 1980 मध्ये ज्या 6 बँकांचं नॅशनलायझेशन झालं त्या सांगता येतील तुम्हाला? मॅम मी प्रयत्न करतो. मला वाटतं न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक, मला वाटतं मॅम कॅनरा एक बँक असावी आणि विजया बँक एक असावी. अजून काही मिस होत आहे का? मॅम मला आत्ता एवढंच आठवतं. ओके. फिट इंडिया मुवमेंट बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून ते राबवलं जातं असं काही माहिती आहे तुम्हाला? मॅम मी ऐकलेलं आहे फिट इंडिया मुवमेंट बाबत. माननीय पंतप्रधान मागे त्याला प्रमोट करत होते, परंतु मला त्यापेक्षा जास्त नाही सांगता येत आता. ओके. 5 स्त्री संतांची नावं सांगा. मॅम संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा. मॅम मला सध्या एवढं जनाबाईंचा कार्यकाळ सांगता येईल का? नाही मॅम, मला कल्पना नाही त्याबद्दल. बरं. ENTC केलं तुम्ही? हो मॅम. कॉलेज कुठलं होतं? मॅम माझं कॉलेज सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वडगाव बुद्रुक हे होतं. वडगाव. ओके. चंद्रयान 3चे कंपोनंट सांगता येतील का तुम्हाला? मी प्रयत्न करतो मॅम. चंद्रयान 3 मध्ये मॅम प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडर हे 2 कॉम्पोनंट होते, हे आठवते मला आता. अजून काही म्हणजे हे तर सगळं कॉमन मॅनला पण माहिती आहे. तुम्ही ॲज अन ENTC इंजिनियर तुम्हाला अजून काही डिटेल्स माहिती आहेत त्याच्याबद्दल? मला आता नाही आठवत मॅम त्याचे कॉम्पोनंट. त्याचे अपडेट्स माहिती आहेत का तुम्हाला? सध्या कुठे आहे चंद्रयान 3? मॅम आपण ते चंद्रयान 3 जे आहे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती किंवा दक्षिण भागामध्ये उतरवलं होतं आणि आता ते डॉर्मंट स्टेजमध्ये आहे. आपण जेव्हा उतरवलं त्यानंतर पुन्हा एकदा त्याला जागा करण्याचा प्रयत्न केला होता किंवा ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपल्या इस्रो या संघटनेला किंवा ऑर्गनायझेशनला त्यामध्ये यश आलं नाही, एवढं मला माहिती आहे. त्याच्यानंतर आता रिसेंट अपडेट काय आहेत? चंद्रयान 3चं जे प्रोपल्शन मॉडेल होतं ते कुठे आहे सध्या? सॉरी मॅम, मला कल्पना नाही त्याबद्दल. बरं, तुमचा छंद काय बरं? सर मला रेट्रोस्पेक्टिव्ह डायरी रायटिंग करायला, इंडियन स्टँडअप कॉमेडी व्हिडिओज बघायला आवडतात. त्यासोबत मला वेळ मिळाला तर मी लोकसत्ता वर्तमानपत्रातले शब्दकोडे सोडवण्याचा प्रयत्न करतो. स्टँडअप कॉमेडी जी आहे कुठून ओरिजिन झालेलं आहे स्टँडअप कॉमेडीचं? सर मी जेवढं वाचलंय ना त्याबद्दल तर मला असं वाटतं केरळमध्ये कथ्यार पुट्टू नावाचा एक धार्मिक परंपरा समजून सांगण्याचा, रामायण महाभारतातल्या स्टोरी समजून सांगण्याचा एक जो प्रकार आहे त्याच्यातनं त्याचं ओरिजिन झालेलं आहे असं मी वाचलेलं आहे. जर हे भारतामध्ये ओरिजिन झालं तर आपल्याकडे यायला बराच वेळ लागलेला बघा पब्लिकली, असं वाटत नाही का तुम्हाला? सर आपण जर
तमाशा ही लोककला बघितली किंवा तमाशानंतर सकाळी हजेरी असायची, अशा जर लोककला बघितल्या तर त्या माध्यमातून कॉमेडीचा प्रकार आपल्याकडे आलेला आहे. सोबत 1980-90च्या पिरियडमध्ये टीव्ही शोज झालेले आहेत. कॉमेडीचे प्रकार कुठले कुठले असतात बरं? स्टँडअप कॉमेडी बद्दल विचारताय का? कुठलाही म्हणजे इन जनरल कॉमेडीचे प्रकार कुठले कुठले आहेत बरं? व्यंगात्मक कॉमेडी एक असतं, उपहासात्मक कॉमेडी आहे किंवा कॅरेक्टर पकडून जे आपण कॅरेक्टर कॉमेडी म्हणतो, असे प्रकार आहेत त्यामध्ये. बस डायरी रायटिंग तुम्ही करता? सर मी रेट्रोस्पेक्टिव्ह डायरी रायटिंग करतो. म्हणजे काय बरं नेमकं? नॉर्मली व्यक्ती रोज डायरी लिहिण्याचा प्रयत्न करते, तर मी 3-4 दिवसाला 5 दिवसाला जसा मला वेळ मिळेल त्या हिशोबानं त्या दिवसांचे टास्क आणि नेक्स्ट 3-4 दिवसांचे जे माझे प्लॅन आहेत त्यानुसार मी ती डायरी लिहिण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे मला एक सेल्फ फीडबॅक मेकॅनिझम माझं चालू राहतं आणि सोबत माझे टार्गेट्स अचीव्ह करण्यासाठी मला मोटिवेशन मिळत राहतं. कधीपासून करताय तुम्ही? मॅम मी 2008 साली शिरूरवरून पुण्याला इंजिनिअरिंगसाठी आलो, तेव्हा मी डेली डायरी रायटिंग करायचा प्रयत्न करत होतो. मात्र रेट्रोस्पेक्टिव्ह डायरी रायटिंग मी साधारणतः जॉबला लागलो 2013 साली, तेव्हापासून करायचा प्रयत्न करतो. आतापर्यंत किती डायरीज भरल्या मग? मॅम तसं पेज वाईज जर बघितलं, मी नॉर्मली दरवर्षी एक नवीन डायरी विकत घेतो, पण नंबर ऑफ पेज जर बघितलं तर साधारणतः नंबर ऑफ डेज डिवायडेड बाय 5 असं. नंबर ऑफ डायरीज किती झाल्या आतापर्यंत? 13 पासून 23 पर्यंत जर विचार केला मॅम तर 10 ते 11 डायरी झाल्या माझ्या. आणि 2008 पासून जर डेली वाला पकडलं तर त्या 4 डायरी होत्या मॅम. त्या मेंटेन करायला तुम्ही काही एफर्ट्स घेता का? कारण तो कागद आहे, त्याला एक एक्सपायरी असते. तुम्ही असं काही मेंटेनन्ससाठी एफर्ट्स घेता? मॅम त्या ज्या डायरीज आहेत ना त्या माझ्या कपाटामध्ये एकदम माझा एक कप्पा आहे सिक्रेट, मी त्या कप्प्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्या तिथे व्यवस्थित राहतात. मला असं वाटतं त्याला अजून तरी काही हॅम्पर झालेलं नाही. अशा असतं किती दिवस राहू शकतील? मॅम मला वाटतं बऱ्याच दिवस राहतील, जोपर्यंत मला असा अनुभव आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी त्या डायरीज राहतील. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू मॅम. हॅव अ नाईस डे.